आज काहीतरी वेगळं बनव असं रोज तुम्हाला सुद्धा ऐकायला लागतं का? तर चला बनवूया काहीतरी वेगळं. जे काय साहित्य लागणार आहे त्याची यादी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चिकन घेतलेलं आहे बोनलेस, त्याच्यावर चवीपुरतं मीठ, काळी मिर कुटून, कुकिंग वाईन 1 चमचा, सोया सॉस, 1 अंडं फेटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आता आपण कोट करण्यासाठी आणि क्रिस्पी होण्यासाठी कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत आणि शॅलो फ्राय करायचं आहे 3 ते 4 मिनिटासाठी क्रिस्पी होईपर्यंत. हे तुम्ही टमॅटो कॅचअप, शेजवान चटणी कशासोबत सुद्धा खाऊ शकता, पण आपण एक वेगळा सॉस तयार करणार आहोत. तर त्यासाठी फक्त बटर घ्यायचं आहे, तेल घ्यायचं नाही आहे. हिरवी मिरची बारीक चिरलेली, पाती कांद्याचा कांदा आणि चॉप केलेलं लसूण परतून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ, ग्रेव्हीसाठी पाणी आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं पाणी. सोबत घाला थोडासा सोया सॉस, टमॅटो कॅचअप आणि काळी मिरी. बस ग्रेव्ही तयार. वरून पाती कांद्याने गार्निश करा आणि हे सॉस तुम्ही चिकनवर ओता किंवा चिकन त्याच्यामध्ये घाला. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.